डीजी, आम्ही गमतीने डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जे कायमस्वरूपी डीजी आहेत असे दत्ताजी आंबेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे अनुभव कथन करावे. ओव्हर टू लायन दत्ताजी आंबेकर. नमस्कार, आवाज येतोय? नमस्कार सर. हो, आवाज येतोय? येस येतोय. लायन फ्रेंड्स नमस्कार. प्रेसिडेंट लायन अरुण देशमुखनी मला आज आपल्या सर्वांबरोबर थोडासा संवाद करावा म्हणून सांगितलं. त्यामुळे मी निर्णय संस्थांमध्ये काम करत असलेल्या बद्दल काही माहिती सांगावी, काही शेअर करावं असं त्यांनी मला सुचवलं. त्याप्रमाणे मी ज्या ज्या संस्थांमध्ये काम करतो त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. आज खरं म्हणजे खूपच उशीर झालाय, जवळ 1 तास होऊन गेला, 1 तास होत आलेला आहे. त्यामुळे मी शक्यतो लवकर आटवीन. परत मला चान्स दिला तर मी बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी बोलेन. पण आज मी थोडक्यात मी ज्या संस्थांबद्दल काम करतो तेवढंच बोलणार आहे. त्यामध्ये मी ज्या ज्या संस्थांमध्ये काम करतो ती सर्वात मुख्य आणि अत्यंत ही म्हणजे मतिमंद मुलांची निर्धार ही संस्था. दुसरा आहे संवाद ज्येष्ठ नागरिक संघ. तिसरा आहे ब्राह्मण सहाय्यक संघ. चौथा आहे राजापूर हायस्कूल, जिथे मी शिक्षण घेतलं. आणि आपल्या सर्वांबरोबर लायन्सच्या सर्व संस्थांबद्दल मी आपल्याशी बोलणारच आहे. पण तत्पूर्वी मी बाकीच्या इतर गोष्टी न बोलता मी लायन्स मध्ये कसा आलो हे मला वाटतं सांगणं आवश्यक आहे. मी लायन्स मध्ये 1984 साली आलो. मला वाटतं काही त्यावेळेला काही आपल्या नवीन मेंबरचा जन्म सुद्धा कदाचित झालेला नसेल असं मला वाटतं. त्यावेळेचे प्रेसिडेंट डॉक्टर HS भाटिया होते. माझी मुलगी थोडीशी गतिमंद आहे आणि तिला कनोसा शाळेमध्ये ऍडमिशन पाहिजे होती. कनोसा शाळा ही एक मतिमंद मुलांची शाळा चालवते आणि मला असं आणि त्यावेळेला आम्ही आमच्या लायन्स क्लब तर्फे त्या शाळेला थोडी मदत करत असू. तर तिथे स्पीच थेरपिस्ट यायचा, त्याचं पेमेंट आम्ही करत असू. तर मी जेव्हा कनोसा शाळेमध्ये गेलो तर मला त्यांनी सांगितलं तुम्ही लायन्सच्या थ्रू या, तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळेल. अशा म्हणून मी त्या डॉक्टर भाट्यांच्या थ्रू जॉईन झालो, कारण त्यावेळेला ते प्रेसिडेंट होते. नंतर मला त्या वर्षी नाही पण त्या पुढच्या वर्षी माझ्या मुलीला तिथे ऍडमिशन मिळाली. आता छान मध्ये आहे. 1979 आणि 1998 चा मी प्रेसिडेंट. खरं म्हणजे त्या काळामध्ये 5-6 वर्ष असं होत होतं की माझ्या फार्म हाऊसला आम्ही सगळे होळीच्या वेळेला सगळे लायन्सचे मेंबर्स, या नवीन लोकांना माहिती आहे, म्हणजे सगळे जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे, आम्ही तिकडे जमायचो ओव्हरनाईट होळीला. आणि तिथे आमच्याकडे कारण प्रेसिडेंटशिप घ्यायला कोणी तयार नसायचं. त्या काळी सुद्धा अजूनही तीच अवस्था आहे. तर त्या काळामध्ये तिथे आमच्या प्रेसिडेंटची निवड व्हायची आणि तिथे निवड झाली की मग त्याला आम्ही तिथलेच फुलांचे हार घालायचो. त्यावेळेला खरं मी सेकंड व्हाईस प्रेसिडेंट होतो, सेकंड व्हाईस प्रेसिडेंट. आणि खेमलानी म्हणून आमचे लायन्स क्लबचे मेंबर होते, ते त्यांनी ती प्रेसिडेंटशिप घ्यायची होती. पण काही त्यांची पर्सनल कारणं असल्या कारणाने ते प्रेसिडेंटशिप घेऊ शकले नाहीत. आणि मला सगळ्या लोकांनी सांगितलं की आंबेकर आता तुम्ही ती प्रेसिडेंटशिप घ्या, आम्ही तुम्हाला सगळ्यांनी मदत करू. त्याच्यात हर्षद सोनावाला, संजय चौधरी या लोकांचा खूप महत्वाचा वाटा आहे आणि बाकी सगळे इतर फ्रेंड सगळ्यांची नावं आता घेत नाहीत, वेळ कमी आहे. मग त्यामुळे मी ती सेकंड व्हाईस प्रेसिडेंट असताना सुद्धा मी लगेच प्रेसिडेंट झालो, कारण मी सेकंड व्हाईस प्रेसिडेंट झालो त्यासाठी की मला सगळ्या कामाचा अनुभव मिळेल आणि मी माझं वर्ष चांगलं करू शकेन. पण माझं नशीब असं चांगलं की हर्षद सोनावाला हा माझा ट्रेझरर झाला, त्यामुळे मला काहीच धास्ती नाही. आणि डॉक्टर हेमंत गायकवाड, ते आता आपल्या क्लबमध्ये नाही आहेत, ते माझे सेक्रेटरी झाले. अशी 2 दिग्गज माणसं त्यावेळेला माझ्याकडे असताना मला माझी प्रेसिडेंटशिप अत्यंत चांगल्या प्रकारे करता आली. खरं म्हणजे मी त्यावेळेला 2020 मध्ये प्रेसिडेंट व्हायचा होतो, पण अशा कारणामुळे मला लवकर प्रेसिडेंट व्हावं लागलं. खरं म्हणजे मी माझ्या लहानपणापासून मी कसा घडलो, कसा झालो हे बोलणार होतो, पण आज खूपच वेळ गेल्या कारणाने मी आता माझ्या ज्या संस्थांमध्ये मी काम करतो त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात करतो. सगळ्यात माझी जी संस्था ती निर्धार प्रतिष्ठान. काही लोक त्याला निराधार असं म्हणतात, पण ते कोणाला काही कळत नाही म्हणून, पण ती निर्धार प्रतिष्ठान. त्याच्यामध्ये निर्धार आमचा आहे आणि आधार तुमचा समाजाचा आहे, अशी ती आमची संस्था आहे. ती गतिमंद मुलांची संस्था आहे, विरारला आहे. आमच्याकडे जवळजवळ 2 एकर लँड आहे. 1990 साली ही आम्ही आमच्या संस्था सुरू केली. त्यावेळेला त्या
ती जागा डॉक्टर मंकीकर यांची होती आणि ते स्वामी परिज्ञान आश्रम या संस्थेशी निगडीत होते. आणि आम्हाला ही जागा विकत घ्यायची होती, 2 एकर लँड होती. तर स्वामी परिज्ञाने सांगितलं की जर असं समाज कार्यासाठी जर कोण लोक घेत असतील तर तुम्ही अत्यंत अल्पशा किमतीमध्ये या लोकांना जागा विका. तर त्यांनी फक्त आम्हाला ती जागा फक्त 5 लाखांमध्ये त्या वेळेला 1990 साली दिली. मी त्या संस्थेचा आता अध्यक्ष आहे, फाउंडर ट्रस्टी आहे, कारण जमीन घेण्यापासून मी त्या संस्थेशी संलग्न आहे. त्या संस्थेमध्ये आमच्याकडे आता जवळजवळ एक 40 मुलं आहेत, 7 ते 8 मुली आहेत आणि बाकीचे इन्मेट्स म्हणजे मुलं आहेत आणि त्यांची वय 18 वर्षापासून जवळजवळ 70-75 वर्षापर्यंतची आहेत. आमच्याकडे एकंदर आता 4 बिल्डिंग आहेत. एक बिल्डिंग स्वतंत्र मुलींची आहे, एक बिल्डिंग मुलांची आहे, एक ह्याची आमच्या ऍडमिनिस्ट्रेशन साठी आहे आणि एक किचनची आहे. अशी 4 आमच्या सेपरेट बिल्डिंग आहेत. किचनच्याच बिल्डिंगच्या बाजूला आमचं वर्कशॉप चालतं या मुलांसाठी. आणि उरलेली जी जागा आहे आमच्या संस्थेची म्हणजे 4 बिल्डिंग उठून, कारण एकंदर 2 एकर जागा आहे, त्या उरलेल्या जागेमध्ये या मुलांकडूनच आम्ही भाजीपाला लावून घेतो. काही काही निराळी, पण आमच्याकडे आंब्याची झाडं आहेत, चिकूची झाडं आहेत, रामफळं आहेत, सीताफळं आहेत. तर त्यामुळे ह्या लोकांना त्याचं उत्पन्न मिळतं. नारळाची झाडं आहेत, त्यामुळे ह्या लोकांना तिथल्या त्याचं उत्पन्न मिळतं. त्यानंतर आम्हाला ह्या संस्थेकडून कुठल्याही एकही प्रकारचं गव्हर्नमेंटचं डोनेशन आम्ही घेत नाही. प्रायव्हेट डोनेशन आम्हाला जेवढी मिळतात तेवढीच आम्ही घेतो आणि ती आम्हाला त्या मनाने बरे मिळतात. अर्थात ह्या मुलांकडून आपण मी चार्ज करतो, पण मुलांना आता आम्ही साधारणपणे 7,500 रुपये चार्ज करतो. त्या मुलांना ज्या वेळेला आम्ही ऍडमिशन देतो त्यावेळेला त्यांच्याकडनं आम्ही 40,000 रुपये घेतो. त्यातले 10,000 रुपये डोनेशन म्हणून घेतो. 30,000 रुपये डोनेशन कम डिपॉझिट असं घेतो. ही मुलं 3 महिने जर आमच्याकडे व्यवस्थितपणे राहिली, त्यांना आमची संस्था आवडली किंवा आम्हाला ती मुलं ठेवण्यासाठी वाटली, तर मग आम्ही ते 30,000 रुपये परत डोनेशन मध्ये कन्वर्ट करतो. तर 3 महिन्यात ते मूल आपल्या घरी परत गेलं तर आम्ही त्यांचे 30,000 रुपये त्यांना परत करतो. नंतर आम्हाला जी काही मोठी डोनेशन्स मिळालेली आहेत ती माझ्या मुलाचा एक सचिन खानोलकर म्हणून मित्र आहे, त्यांनी आमच्या संस्थेला 2 एकर लँड मध्ये कम्प्लिटली ह्याची सिमेंट कॉन्क्रीटची भिंत घालून दिली. 2 एकर साठी कमीत कमी त्याला 15 ते 20 लाखाचा खर्च आला. त्यानंतर आम्हाला सिमला डेअरी म्हणून होती, त्याचे मालक गेल्या वर्षापर्यंत दर दिवशी आम्हाला 15 लिटर दूध फुकट देत होते. गेले जवळजवळ 25 वर्ष त्यांनी आम्हाला सेवा फुकट दिली आमच्या मुलांना. त्यानंतर आमदार हितेंद्र ठाकूर विरारचे, त्यांच्या प्रयत्नाने आम्हाला विरार महापालिकेकडून 20 लाख रुपयाची देणगी मिळाली. अशी ह्या मोठ्या 3-4 संस्थांची आम्हाला चांगली देणगी मिळाली. आता जो आमच्याकडे ओघ आहे तो जैन समाजाचा जास्त ओघ आहे. जैन समाजाचे लोक आमच्याकडे त्यांच्या मुलांचे किंवा त्यांचे स्वतःचे वाढदिवस साजरे करतात. काइंड्स मध्ये आम्हाला ते भरपूर येतात. साखर, डाळ, तेल अशा प्रकारच्या वस्तू देतात, चादरी देतात, बेडशीट्स देतात. त्यामुळे आम्हाला त्याची कुठली कमतरता पडत नाही. फक्त आम्हाला आमच्याकडे फंड्स कमी आहेत, फंड्सची आम्हाला अत्यंत गरज आहे. ज्यांना कुणाला शक्य असेल त्यांनी ही आमची संस्था जरूर बघा आणि आम्हाला जमेल तेवढं सहाय्य करा. धन्यवाद. ह्याच्यावरती कोणाला काही प्रश्न असले तर विचारा, नाहीतर मी पुढच्या संस्थेबद्दल बोलायला सुरुवात करतो. सर, तुम्ही गव्हर्नमेंटचे फंड्स घेत नाही असं म्हटले, म्हणजे त्याचं कारण काय कळलं नाही. गव्हर्नमेंटचे फंड्स घेतले की त्यांचे सगळे रिस्ट्रिक्शन झाले ना, आणि ते आम्हाला शक्य नाही. बरं. मग त्यांचे केअरटेकर ठेवायचे, मग त्यांचे ते पगार, एवढे पगार आम्ही नाही देऊ शकत. आमच्याकडे आमच्या संस्थेमध्ये एवढे पगार आम्ही देऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही त्यांचे घेत नाही. मग त्यांच्याकडचं ते तुम्हाला अजून मी सांगण्याची गरज नाही. त्यांच्याकडचे मग कुठल्या प्रकारचे लोक येतात, ते किती एक्सपर्ट असतात ते तुम्हाला मी डिटेल मध्ये जाण्याची गरज नाही. म्हणून आम्ही आतापर्यंत त्यांच्याकडनं कधी फंड्स घेतले नाही. पण गेले 30 वर्ष आम्ही ही संस्था अत्यंत व्यवस्थितपणे चालवतोय. आमच्याकडे तसे रिझर्व्ह फंड्स असे खूप कमी आहेत, पण डे टू डे याला आम्हाला मुलांकडून जे पैसे मिळतात दर महिन्याला आम्ही आता 7,500 रुपये त्यांच्याकडून घेतो. म्हणजे तसं फारसं काही घेत नाही त्याच्यामध्ये त्यांची. आणि ही मुलं दे आर अवे फ्रॉम द होम बट दे आर ॲट होम. जर ह्या मुलांना आई वडिलांजवळ जर राहिली
तर त्यांचं आई वडिलांचं कम्प्लिटली आयुष्य डिस्टर्ब होतं. त्यांना काही काम करता येत नाही कारण आणि ही मुलं त्या तिथे असल्या कारणाने या मुलांमध्ये इतकी मिक्स होतात आणि अत्यंत सुखाने राहतात. त्यांना जर कधी 4 दिवस आई वडिलांनी परत घरी घेऊन जायचं म्हटलं तर ती तयार नसतात. त्यांना तिथेच जास्त बरं वाटतं, इतकी ती रुळलेली आहेत तिथे मुलं. पण जर घरी असली तर मग त्यांच्या ज्या निरनिराळ्या सवयी आहेत, वडिलांना मार, आईला मार किंवा आणखीन काही कर, आणि त्यामुळे त्यांचं दिवसभर त्यांचं लक्ष त्यांच्यावरती राहतं, मग त्यांना दुसरं काहीच करता येत नाही. पण अशांसाठी आम्ही संस्था सुरू केलेली आहे आणि ही परमनंट त्यांची आई वडिलांच्या पश्चात सुद्धा ऑफकोर्स त्यांनी आपल्या मुलांची व्यवस्था करायची आहे आयुष्याची, पण आम्ही त्यांना आयुष्यभर जरी कोण नसले त्यांचे आई वडील तर आम्ही तरी त्यांना सांभाळणार आहोत. आणि दुसरं असं की आई वडिलांच्या पश्चात त्यांचे भाऊ, त्यांची बहीण यांच्यावरची जबाबदारी का सोपवावी म्हणून आम्ही संस्था सुरू केलेली आहे. आणि ह्याचे जे संस्थापक म्हणून होते ते श्रीपाद शेंडे, मला वाटतं देशमुखांना माहित असतील. त्यांचं दादरमध्येच सजावट म्हणून दुकान होतं, बरोबर देशमुख? बरोबर. तर त्यांचं दुकान होतं. त्यांच्या मनात ही आयडिया आली, त्यांचा मुलगा तसा होता. तर त्यांनी अशा आम्हाला सगळ्या लोकांना एकत्र केलं आणि आम्ही जवळजवळ 20 मेंबर नेहमी, पहिल्यांदाच मी सांगायला पाहिजे होतं, आम्ही 20 मेंबर त्यावेळेला एका ठिकाणी आलो. प्रत्येकाने 20,000 रुपये त्यावेळेला काढले, संस्था सुरू केली आणि त्याच्यातून मग मी लँड घेतली, मग आम्हाला पण बाहेर डोनेशन मिळाली आणि अशी ती आम्ही संस्था सुरू केली. 30 वर्ष आतापर्यंत अविरतपणे आम्ही ती संस्था छान प्रकारे चालवतोय तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे. धन्यवाद. आंबेकर सर, या संस्थेमधनं तुम्ही म्हणाल की ते वर्कशॉप आहे, त्या वर्कशॉप मध्ये असे काय प्रोडक्ट्स असतात की जे वर्कशॉप मध्ये आम्ही काय उदबत्त्या बनवतो, एनवलप्स बनवतात, मेणबत्त्या बनवतात, डस्टर्स बनवतात, अशा प्रकारे. आणि सगळीच मुलं करू शकतात असंही नाही, बरोबर, कारण काही मुलं त्यातली नुसतीच मेंटली हँडिकॅप नाही आहेत, ती फिजिकली पण हँडिकॅप आहेत काही मुलं, त्यांना ते काही करू शकत नाही. काही त्याच्यामध्ये न बोलणारी पण आहेत, कुणाला ऐकू पण येत नाही, अशी पण मुलं आहेत. पण अशा प्रकारे आम्ही सर्वांचा सांभाळ करतो. फक्त आम्ही सुरुवातीला टेस्ट करतो, त्यांचे सगळे फॉर्म्स वगैरे करून घेतो आणि त्या मुलांना थोडा तरी सेन्स नाही, टॉयलेटचा सेन्स आहे की नाही थोडा तरी, टू सम एक्सटेंट आम्हाला मदत करावीच लागते. त्यांची दाढी करणं म्हणा, त्यांची प्रत्येक मुलांच्या फाईल सेपरेट केलेल्या आहेत, त्यांची काय रोजची त्यांना द्यायची औषधं आहेत ती त्यांच्या सेपरेट केलेली आहे. प्रत्येक केअरटेकर त्याची काळजी घेऊन त्यांना ती औषधं पुरवतो. अर्थात ती औषधं त्यांचे आई वडील पाठवत असतात दरवर्षी, आपल्या दर महिन्याला त्यांचे काय लागणारी असतात ती, किंवा अगोदर आम्ही परचेस करतो नंतर ते घेतात. पण निदान थोडा तरी त्यांना सेन्स असला पाहिजे की टॉयलेटचा, कारण असं काम करायला जनरली केअरटेकर जजावत नाही. कारण बऱ्याच लोकांना, अर्थात अशीही पण काही मुलं आहेत की त्यांना संडास झालेलं सुद्धा कळत नाही, ते आपल्या त्याच्यातच करतात. त्यासाठी मग त्यांचं पण ते पण आम्ही करतो, पण शक्यतो आम्ही हे जरा कमी होईल अशी मुलं आम्ही घेण्याचा प्रयत्न, आणि जास्त हायपर असतील तर घेत नाही, कारण इतर मुलांना ती मारतील किंवा आमच्या संस्थेची नासधूस करतील. तर अशा मुलांना आम्ही न घेण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्हाला ही संस्था साधारणपणे तरच आम्ही त्यांना सर्वांना चांगल्या प्रकारे हे करू शकू, देऊ शकू. कारण काय, आता एक विरार आपल्या बदलापूरला एक मोठी संस्था आहे आधार म्हणून, तिथे जवळ 350-350 मुलं आहेत, पण नुसते असे बॅरॅकमध्ये पडलेली असतात, त्याच्याकडे लक्ष नसतं. मी त्या संस्थेबद्दल वाईट बोलतो असं नाहीये, पण आम्हाला अशा प्रकारे करायचं नाही. प्रत्येक मुलाकडे तुमच्या केअरटेकरचं लक्ष असलं पाहिजे. अशा प्रकारे आम्ही ती संस्था आतापर्यंत चालवतोय. बघूया किती दिवस चालू, तुमच्या सहकार्याने नक्की चालेल अशी मी आशा करतो. धन्यवाद. त्यानंतर मला वाटतं मी जाऊया, आता मी शक्यतो लवकर आटपण्याचा प्रयत्न करीन. दुसरी माझी संस्था आहे संवाद ज्येष्ठ नागरिक संघ, त्याचा मी सध्या अध्यक्ष आहे. महाराष्ट्र स्टेट ज्येष्ठ नागरिक महासंघ याच्याशी आमची ही संस्था संलग्न आहे. गेली जवळजवळ 15 वर्ष ह्या संस्थेमध्ये मी आहे. आमच्या या संस्थेला आता जवळजवळ 25 वर्ष होऊन गेली आहेत. आमच्याकडे 3 वर्षांनी निवडणूक होते. ह्या ह्याच्यामध्ये 3 वर्षांनी निवडणूक होते. त्याच्यामध्ये खास विशेष सांगण्याकरता म्हणजे की दर महिन्याला आम्ही एक प्रोग्राम करतो. आमचे जवळजवळ 250 मेंबर आहेत. प्रत्येक मेंबरचा आम्ही दर महिन्याला वाढदिवस साजरा करतो. इतकंच नाही तर आम्ही सर्क्युलर दर महिन्याला सगळ्या लोकांना पाठवतो. त्याच्यात पुढच्या महिन्यात कुणाचे वाढदिवस आहेत ते त्यांना कळवतो विथ टेलिफोन नंबर्स. म्हणजे कुठल्याही मेंबरनी त्यांना फोन करून त्यांना शुभेच्छा द्याव्या म्हणून ते पाठवतो. आणि दर महिन्याला आम्ही काही ना काही एक चांगला प्रोग्राम देत असतो. आणि त्या प्रोग्राम मध्ये कमीत कमी 60-70 लोक तरी हजर असतात. चांगल्या चांगल्या विषयाचे लेक्चर्स ठेवतो, करमणुकीचे कार्यक्रम करतो, असे निराळे प्रोग्राम्स करतो.
आणि ज्या वेळेला ते जेव्हा त्या मीटिंगला येणारे असतील, वाढदिवस ज्यांचे वाढदिवसाचे मानकरी आहेत, ते सुद्धा त्यावेळेला आमच्या संस्थेला काही डोनेशन देतात. त्यानंतर मी त्या दिवशी त्यांचा सत्कार करतो, त्यांना एक बुके देतो छोटासा आणि त्यांना 100 रुपये परत करतो. अर्थात आम्ही दरवर्षी ह्या लोकांकडून फक्त 500 रुपये त्यांच्याकडनं आम्ही चार्ज करतो दरवर्षी, आणि जो लाईफ मेंबर असेल त्याच्याकडनं आम्ही 5,000 रुपये एकदा घेतो. आता ह्याच्यामध्ये मी प्रेसिडेंट झाल्यानंतर आम्ही एक 2 मोठे प्रोग्राम केले. त्यात एक स्पेक्ट्रम लॅबचे डॉक्टर कारखानीस म्हणून आहेत, त्यांनी व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन D3 ह्याच्या आम्ही टेस्ट केल्या. जवळजवळ 250 लोकांसाठी आम्ही टेस्ट केला. ह्याची ऍक्च्युअली कॉस्ट साधारणपणे 2,000 ते 2,200 रुपये. आम्ही फक्त या यांच्याकडून 300 रुपये घेतले. अर्थात हे सगळं स्पेक्ट्रम लॅबने आम्हाला फुकट करून दिलं. त्यामुळे त्या काळी आम्ही जवळजवळ आमच्या संस्थेला 1 लाख रुपये मिळवू शकलो. दुसरं म्हणजे सातारा, कोल्हापूर, सांगलीला जे काही फ्लड झाला होता, आता सगळ्यांना माहिती आहे, आपण लायन्स क्लबनी पण त्याला भरपूर मदत केली. एकदा काय झालं होतं, आमची ट्रिप गेली होती. आम्ही दरवर्षी कमीत कमी वर्षातून 2 ट्रिप काढतो. एक आमची ट्रिप गेली होती, तर त्यावेळेला दुपारच्या वेळेला बोलता बोलता या संध्याकाळच्या वेळेला आम्ही काही बोलत होतो, त्यावेळेला मी उभा राहून अनाऊन्स केल्या लोकांना की म्हटलं असं असं फ्लड इकडे आलेला आहे, तर आपण काहीतरी संवाद तर्फे मदत करायला पाहिजे. तर मी म्हटलं चॅरिटी शुड स्टार्ट फ्रॉम होम, म्हणून मी माझ्याकडे स्वतः 5,000 रुपये देतो. अर्थात लायन्सला मी निराळे सेपरेट दिलो, ती गोष्ट निराळी, आणि आमची संस्था म्हटलं 10,000 रुपये देईल, आणि मला 8 दिवसात जेवढे पैसे जमतील तेवढे मला त्यांना नेऊन द्यायचे. जास्त वेळ माझ्याकडे नाहीये, आणि ज्याला कोणी द्यायचे असतील त्यांनी कमीत कमी 100 रुपये द्या. तुम्ही विश्वास नाही करणार, माझ्याकडे 8 दिवसामध्ये 1,28,001 रुपये जमा झाले. आणि ही सगळी मी RSSच्या ऑफिसमध्ये, ज्या आपल्या वधे हॉस्पिटलच्या बाजूला RSSचं मोठं ऑफिस आहे, त्याचं बिल्डिंगच आहे, त्या बिल्डिंगमध्ये पहिला माझा त्यांचा आहे, तिथे मी त्यांना ती नेऊन दिली. त्यानंतर या म्युन्सिपाल्टीने या सगळ्या सिनियर संस्थांना एक शाळेतली किंवा कुठली तरी एक ही द्यायची आहे, जागा द्यायची आहे, की त्याच्यात ते सिनियर सिटीजन्स आपलं विरंगुळा केंद्र चालवू शकतील. तर आम्हाला यशवंत नाट्यगृहाच्या बाजूला जी शाळा आहे, आता तिथे आता हे स्कूल होणार आहे आपलं इंग्लिश मीडियम, म्हणून तिथून आम्हाला द्यायला सांगितलं, पण तिथे आम्ही 4 वर्ष होतो. तर तिथे, आणि त्याच्यामध्ये असं की ज्या प्रत्येक संस्थेला त्यांनी 1 लाख रुपयाचं डोनेशन दिलं. डोनेशन म्हणजे नॉट इन हार्ड मनी, पण काइंड्स मध्ये. तर त्यांनी आमच्या संस्थेला टीव्ही सेट दिला, 2 डझन खुर्च्या दिल्या, 2 टेबल दिली, स्टीलचं कपाट दिलं, कॅरम दिले. तर संध्याकाळचे आमच्याकडे जवळ 3 ते 4 कॅरम बोर्ड हे संध्याकाळचे येऊन तिथे खेळतात, कॅरम बोर्ड अशा प्रकारे. त्यानंतर आम्ही कॅरमच्या स्पर्धा तिथे घेतल्या. दरवर्षी आम्ही वर्धापन दिन साजरा करतो. त्या वर्धापन दिनाला आम्ही कुठले तरी चांगले एंटरटेनमेंट प्रोग्राम, गाण्याचे प्रोग्राम्स वगैरे ठेवतो. त्याच्यामध्ये सुद्धा सर्व सभासदांना म्हणजे मी प्रेसिडेंट झाल्यापासून तरी मी सर्व सभासदांना फक्त 50 रुपये चार्ज करून जेवण आणि ब्रेकफास्ट हा आम्ही आमच्या संस्थेतर्फे देतो. ह्याच्यामध्ये काय कुणाला विचारायचं असेल तर विचारा, नाहीतर ह्या दुसऱ्या संस्थेचं माझं सांगून झालं. ज्येष्ठांचं वय काय तेवढं सांगून द्या हळूच. हा, ज्येष्ठांचं वय आमच्या खरं म्हणजे 60 नंतर, पण आम्ही आमच्याकडे 55च्या पुढे कुणालाही घ्यायचं असं मी ठरवलेलं आहे. 3 वर्षानंतर येतो. हो, जरूर या. आता आम्हाला ती जागा सोडावी लागते. जे यशवंतरावच्या बाजूला जे हे आहे म्युन्सिपल शाळा, तिथली पण त्याच्यापूर्वी ते आम्हाला तिथून आमचं सामान तिथे पडलेलं आहे. अजून ह्याच्यामुळे आमचं सगळं सामान तिथे अडकलेलं आहे मार्च महिन्यापासून कोविडमुळे. आता आम्हाला कुठली तरी ते जागा देणार आहेत. आमचा कॉरेस्पॉन्डन्स चालू आहे म्युन्सिपाल्टीशी. त्यांनी जागा दिल्यानंतर मगच आम्ही तिथलं सामान आणणार आणि मग तिथे आमच्या परत ऍक्टिव्हिटीज सुरू होणार. सध्या सगळ्या आमच्या ऍक्टिव्हिटीज बंद आहेत. नंतरची माझी संस्था ती ब्राह्मण सहाय्यक संघ, त्या संस्थेशी मी गेली 12 वर्ष संलग्न आहे. सध्या मी गेले जवळ पहिले मला वाटतं 2 वर्ष मी जॉईंट सेक्रेटरी होतो. आता मी गेले 6 वर्ष सेक्रेटरी आहे. अर्थात ही संस्था ब्राह्मणांची आहे हे सांगायची गरज नाही. आमचं स्वतःचं धन्वंतरी हॉस्पिटल आहे. तर आता 20 मार्च पासून हे संपूर्ण ब्राह्मण सहाय्यक संघ बंद आहे. लग्नाचा मोठा हॉल आहे. माझ्याच कारकिर्दीमध्ये आम्ही तो AC करून घेतला. अत्यंत अद्ययावत असा तो हॉल्स केलेला आहे.
जवळ 4-4.5 करोड त्याला आम्हाला खर्च आला, पण ते माझ्या कारकिर्दीमध्ये झालं याचं मला अत्यंत समाधान आहे. आमचं हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल धन्वंतरी 53 बेडचं हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलला कुठल्याही चेकवरती सही करण्याचा पण अधिकार नाहीये. ते सगळे अधिकार ब्राह्मण संघाचे, कारण ब्राह्मण संघाचे ते हॉस्पिटल आहे. तिथे कुठला डॉक्टरची नेमणूक करायची असली, काय मोठे डिसिजन घ्यायचे असले, काय मशिनरी घ्यायच्या असल्या, तरी ते आमच्या मंथली मीटिंग मध्ये पास होणं. एखादी गोष्ट आम्हाला ती पटली नाही तर आम्ही त्या सरळ रिफ्यूज करू शकतो. त्यानंतर आमची मेडिकल कमिटी आहे, त्या कमिटीवरती ऍज अ सेक्रेटरी मी पण असतो. अर्थात मला मेडिकल मध्ये फारसं कळत नाही, पण त्या कमिटीमध्ये मी आहे. आत्ताची अत्यंत वाईट गोष्ट अशी की 15 मार्च पासून आमचं ते बंद असल्या कारणाने आमचा सगळा ब्राह्मण सेवा संघाचा स्टाफ धन्वंतरीमध्ये आम्ही शिफ्ट केलेला आहे. मला वाटतं मे महिन्यापासून त्यांनी म्युन्सिपाल्टीनी आमचा हॉस्पिटलचा पहिला मजला ऑक्युपाय केला होता. क्वारंटाईनचे पेशंट्स ठेवले होते. आता मला वाटतं की ते 20 ऑगस्ट पासून त्यांनी ते खाली केलंय, पण अजून आम्ही ते सुरू केलेलं नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या ते हॉस्पिटल अत्यंत म्हणजे कमी खर्चामध्ये चालवलं जातं. तिथे फक्त ह्याचं हार्टचं ऑपरेशन होत नाही, बाकी सगळे ऑपरेशन तिथे होऊ शकतात, इव्हन नी पासून सुद्धा. पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की बऱ्याच लोकांनी आमच्याकडे हॉल बुक केलेले होते. ह्याच्या कारणामुळे जे आमचे सगळे पैसे त्यांना परत करावे लागले. अत्यंत आता धन्वंतरीमध्ये सुद्धा आता पेशंट्स खूप कमी आहेत. हे आता पुढे कसं चालवायचं हा आमच्या डोळ्यापुढे अत्यंत मोठा प्रश्न आहे. कारण बऱ्याच वेळेला ब्राह्मण सेवा संघाकडून त्यांना फंडिंग केलं जात असायचं आणि ते आम्ही हॉस्पिटल चालवायचो. तिथले रेट्स अत्यंत अल्प आहेत. काही प्रमाणात सुश्रुषापेक्षा पण आमचे रेट्स कमी आहेत. आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्राह्मण सेवक संघाचा जर मेंबर व्हायचं असेल कुठल्याही ब्राह्मणाला तर 501 रुपये, 1 रुपया एंट्रन्स फी आणि 500 रुपये लाईफ मेंबर फी. मेंबर झाल्यानंतर 1 वर्षानंतर तर तो जर हॉस्पिटलाइज झाला तर त्याला 10% हॉस्पिटलाइज झाला तर ओपीडीला नाही. जर पेशंट ऍडमिट झाला तर त्याला 10% डिस्काउंट मिळतं. जर त्यांनी हॉल आपल्या लग्नासाठी बुक केला आणि मेंबर्सना 1 वर्ष अगोदर बुक करतायत, हॉल बुक केला तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याला 10% कन्सेशन दिलं जातं. अशा प्रकारे ही आम्ही संस्था चालवतोय. ह्याच्यामध्ये काही कोणाला विचारायचं असेल तर विचारा. आगे बढ़ो. नंतर आगे बढ़ो. आगे बढ़ो. नंतर माझी दुसरी संस्था राजापूर हायस्कूल. राजापूर हायस्कूलचा मी सध्या प्रेसिडेंट आहे. मी 1958 साली SSC झालो. त्यावेळेला तर मला वाटतं बऱ्याच लोकांचा जन्म पण झालेला नसेल आपल्या लायन्स मधल्या नवीन लोकांचा. एनिवे, ही एकच अशी संस्था आहे की राजापूर शिक्षण प्रसारक मंडळ राजापूर ही संस्था संबंध शाळा चालवते. सगळा कारभार त्यांच्याकडे असतो. मी जेव्हा 58 साली पास झालो त्यानंतर जवळजवळ 30 वर्ष माझा या शाळेशी बिलकुल संबंध नव्हता. पण ज्यावेळेला ह्या शाळेला ही 130 वर्षाची जुनी शाळा आहे, ज्यावेळेला ही शाळेला 100 वर्ष पुरी झाली त्यावेळेला शतक महोत्सवी प्रोग्राम मोठा करायचा ठरवला होता. तर त्यावेळेला त्या समितीचा मी ट्रेजरर म्हणून काम करत होतो आणि त्यावेळेला त्या शाळेला मी 1,11,000 रुपये 1-2 महिन्यात जमवून दिले. त्यामुळे मी त्यांचा थोड्याशा प्रकाशामध्ये शाळेच्या यांच्याकडे शिक्षकांच्या समोर मी आलो. त्यानंतर जर सांगायचं झालं तर त्याच्यातली ही जी माझी ही आहे ती आपल्या जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये कसा राज्यपाल असतो तसा मी खरं सांगाल तर मी त्या संस्थेचा अध्यक्ष आहे. मला काहीही काम नाही. जर काही कुठे प्रॉब्लेम्स आले तरच फक्त आम्हाला बोलवलं जातं, नाहीतर त्याच्यामध्ये मला बोलवलं जात नाही. पण दे हॅव गिव्हन मी सच अ बिग ऑनर. म्हणजे मी माझ्याकडे एवढ्या संस्था असल्या कारणाने मी रिफ्यूज केलं होतं. पण कमीत कमी मला 7 ते 8 लोकांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की कमीत कमी मी 3 वर्ष तरी ही संस्था म्हणजे अध्यक्षपद घ्या. त्यामुळे मग मी नाईलाजाने ते ऍक्सेप्ट केलं आणि मला खरोखरच त्या संस्थेचं काही काम करण्याचं मला फारसं लागत नाही. त्यानंतर
त्या ज्यावेळेला आमची ही झाली, शतक महोत्सव झाला, तो मी रिसलवा हायस्कूलमध्ये केला होता. त्यावेळेचे मेयर छगन भुजबळ ते आमचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते आणि तो मोठ्या थाटामाटात आम्ही तो मोठा साजरा केला होता. तर आमच्या राजापूर मधलं वैशिष्ट्य सांगायचं असेल तर राजापूर हे अतिशय महत्वाचं शहर आहे. राजापूरची गंगा सगळ्यांना माहिती आहे. राजापूरचं धोपेश्वर मंदिर आणि सगळ्यापेक्षा सुद्धा राजापूरला इतिहासकालीन फार महत्व आहे. राजापूरला इंग्रजांचा मसाल्याचा कारभार चालायचा. जो आज अशोक मसालेवाले मसाले विकतात तो त्या काळात तिथून, आणि तिथे राजापूर बंदरावरती मोठ्या बोटी लागायच्या, गलबत लागायची आणि तिथून इंग्रजांचा व्यापार व्हायचा. त्यामुळे त्या काळातलं काही अजून सुद्धा आमच्याकडे त्यांच्या काही बांधलेल्या त्या काळातले जे बिल्डिंग आहेत ते अजूनही अद्ययावत आहेत. तिथे राजापूरला आमच्याकडे अर्जुन नदी आहे, त्याच्यावरती त्यांनी पूल बांधलाय. 125 वर्ष होऊन गेली आहेत. 100 वर्षानंतर त्यांनी आमच्या म्युन्सिपालिटीला कळवलंय की आता आमची जबाबदारी संपलेली आहे. पण अजूनही हा ब्रिज अत्यंत ठणठणीत आहे. 125 वर्ष जुना ब्रिज आहे. जर का तो ब्रिज नसेल तर बॉम्बे गोवा मार्गाने तुम्ही गोव्याला जाऊ शकणार नाही, अशी ती अवस्था आहे. पण अत्यंत चांगल्या अवस्थेमध्ये तो ब्रिज आहे. आजची अवस्था अशी. त्यानंतर इतिहासकालीन राजापूरचं खोबरं सगळ्यांना प्रसिद्ध आहे. राजापूरचे पंचे हे सुद्धा तुम्हाला प्रसिद्ध आहे. अशा या राजापूर शहरामध्ये, राजापूर पासून मध्ये 5 मैल गाव लांब आहे कणेरी म्हणून, त्या गावचा मी रहिवासी आहे. त्याचा मला अत्यंत सार्थ अभिमान आहे. चला, ही पण संस्था झाली. अजून काय सांगायचं असेल तर बोला. मला काही भरपूर बोलायचं होतं पण आता मला वाटतं भरपूर वेळ कमी होतोय. आता जवळजवळ 1.25 तास होत आले. मी लहानपणापासून मोठा कसा झालो, मी माझ्या बिझनेसमध्ये कसा आलो, ह्याच्याबद्दल मी परत कधीतरी ज्या वेळेला मला अरुण देशमुख चान्स देतील त्यावेळेला मी त्याच्याबद्दल जरूर सविस्तर माहिती सांगेन. आता मला वाटतं मी इथेच थांबतो. तुमचे कोणाचे काही प्रश्न असतील तर मला जरूर विचारा, नाहीतर इथे मला वाटतं थांबावं असं मला वाटतं. फक्त तुमचा व्यवसाय काय ते सगळ्यांना सांगा सर. तुमचा व्यवसाय काय ते सगळ्यांना सांगा. हा, व्यवसायामध्ये मी कसा आलो मी 2 मिनिटात सांगतो, जास्त सांगत नाही. त्याचे खूप डिटेल्स आहेत. पण मी जिथे शेवटची नोकरी करत होतो ती प्रेस रॅशनल आर्ट अँड प्रेस प्रायव्हेट लिमिटेड. ही बिल्डिंग कुठे आहे तर मराठी उद्योग भवन जिथे आहे त्याच्या बाजूची जी बिल्डिंग ती त्या काळाला मोठी प्रेस होती. त्या प्रेसचे मालक देवकोळे म्हणून होते. कुणाला माहिती आहे मला माहिती नाही. तर त्या प्रेसमध्ये माझी शेवटची नोकरी, ती शेवटची नोकरी साधारणपणे मी ऍक्च्युअली 1959 मध्ये या प्रिंटिंग लाईन मध्ये आलो. सुरुवातीला 1.5 वर्ष मी या प्रेसमध्ये, निरनिराळ्या प्रेसमध्ये होतो. एका प्रेसमध्ये माझ्या मेवणे एका प्रेसचे मॅनेजर होते, जनरल मॅनेजर. मी मुंबईत ज्या वेळेला आलो त्यावेळेला मी शाळेमध्ये अत्यंत ढ विद्यार्थी, मला फक्त 42% मार्क मिळाले होते. विश्वास नाही बसणार. मुंबईला आल्यानंतर कॉलेजमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही, कारण ऍडमिशनच मिळणार नाही. 42% मार्क घेणार कोण? तर माझ्या मोठ्या भावाने ठरवलं यांना काहीतरी व्यवसायाचं ज्ञान देऊया. म्हणून माझे मेवणे एका प्रिंटिंग प्रेसचे मॅनेजर होते, जनरल मॅनेजर होते. त्यांनी एका मित्राच्या प्रेसमध्ये मला शिकायला ठेवलं. यू विल नॉट बिलीव्ह, 1.5 वर्ष मी 8-8 तास काम करत होतो आणि ऑफसेट प्रिंटिंग अद्ययावत त्यावेळेचं होतं, त्यामुळे मला ज्ञान भरपूर मिळत होतं. पण 1.5 वर्ष मला एकही पैसा मिळाला नाही. पण एका दिवाळीमध्ये आमच्या मालकाने त्यावेळेला मला 50 रुपये दिले आणि मिठाईचा पुडा दिला. ती मला 1960 मधली माझी पहिली कमाई. नंतर करता करता मी निरनिराळ्या प्रेस बदलत गेलो. मी चांगला टेक्निशियन म्हणून झालो आणि मी शेवटची नोकरी या देवकोळ्यांच्या प्रेसमध्ये केली. ती 1968 ते 1972 असे 4 वर्ष मी तिथे नोकरी केली. तिथे मी चांगला टेक्निशियन होतो. तिथे निरनिराळी मोठी लोक, मोठ्यांची लोक शिकायला येत असतात, म्हणजे माझ्या हाताखाली शिकत होतात. त्यातली नावं सांगितलं तर यू विल नॉट बिलीव्ह, पण बाळासाहेब ठाकरेंचा बिंदा हा 3 महिने आमच्या इथे शिकत होता. त्यानंतर ही नाईक, अरुण नाईक, मनवा नाईकचे वडील हे माझ्याकडे शिकायला होते. त्यांची पण प्रेस होती काही काळ. तिथे माझ्याकडे एक गुर्जर म्हणून मुलगा शिकत होता. तर त्याच्या मामाचं एक असंच डिपार्टमेंट होतं, मी ते काम करतो त्याचं. तो तर एक दिवस मला म्हणला, अरे आंबेडकर साहेब, माझ्या मामाचं डिपार्टमेंट का बघायला येत नाही? सेम मशिनरी तिकडे आहे पण त्यांना ते काय चालवता येत नाही. त्यांची बघायला गेलो, मला मशिनरी खूप आवडली. त्याच्या मामाने मला ऑफर दिली, आंबेडकर तुम्ही आमच्याकडे का जॉईंट होत नाही? मी तुम्हाला 50% पार्टनरशिप देतो. असा मी धंद्यात आलो आणि मी त्यावेळेला त्यांना
घरामध्ये कुणालाही न सांगता मी होकार दिला. माझं 1971 साली लग्न झालं. मला 28 ऑगस्ट 72 मुलगा झाला केदार, जो आज 28 वर्षाचा आहे. मी माझ्या मालकांकडे देवकुळ्यांच्याकडे माझा मुलगा झाला त्याचे पेढे आणि माझं रेसिग्नेशन लेटर हे मी घेऊन देवकुळ्यांच्याकडे गेलो आणि त्यांना ते दिलं. आणि असा मी त्या प्रेसमधून बाहेर पडलो. त्यानंतर 2.5 वर्ष मी त्यांच्यावर पार्टनरशिप मध्ये काम केलं. 1 वर्ष त्यांच्याशी मग पुढे माझं जमलं नाही काही निर्णय काढण्यावर, ते आता डिटेल बोलण्यात काही फायदा नाही. नंतर मी 1975 सालपासून माझी 1 वर्ष मी जवळजवळ कॅनव्हासिंग करत होतो. त्या काळामध्ये मी असा विचार केला की आता आपण आपल्याला काहीतरी स्वतंत्र सुरू करायचं, काय करावं, काय कंपनीचं नाव काय ठेवावं, असं विचार करत असता एक दिवस मला स्वतःहून नाव सुचलं, ते निकेजा आर्ट पेंटर्स. निकेजा हे नाव कसं, तर माझ्या मिसेसचं नाव आहे नीता, माझं नाव आहे केदार, माझ्या मुलाचं नाव आहे केदार आणि माझं नाव आहे दत्तात्रय. ह्यातली मी 3 अक्षरं घेतली. NI, नीतामधली NI, मुलामधली KE केदार आणि माझं DA, आणि म्हणून ते निकेदा आर्ट अशी ती संस्था सुरू केली. आता मी जवळजवळ गेले 15 वर्ष, सगळ्यात मी लवकर रिटायर झालो. आता मी जवळजवळ 15 वर्ष माझ्या प्रेसकडे बघत नाही. माझी मुलं अत्यंत 2 मुलं अत्यंत व्यवस्थितपणे प्रेस चालवतात. आज आमच्याकडे जवळ 100-125 माणसं काम करतात. पण या कोविडच्या प्रॉब्लेममुळे फक्त आता 15 लोक तेवढी काम करतात. इथेच ती त्यातली 5-7 लोक माझ्या भांडुपला, आता माझी मोठी प्रेस आहे, भरपूर मोठी जागा आहे. भिवंडीला पण माझी प्रेस आहे, पण आता भिवंडीची प्रेस मी सध्या संपूर्ण बंद केली आहे. पण बाकी इन डिटेल आपण नंतर बोलू. आणि मी आता अत्यंत सुखाने जगतोय की निलेल्या संस्थेमध्ये काम करून. बाकी अधिक बोलायचं असेल तर आपण पुढे कधीतरी बोलू. नक्की. ठीक आहे, नक्की. धन्यवाद. पेशन्सने ऐकल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. Dattaji, congratulations. You're a great man. Quite interesting. थँक्स अ लॉट. बाय. Great, great. छान. खूप छान, खूप छान, खूप छान, खूप छान. खूप छान. थँक्स. पार्ट 1 झाला, पार्ट 2 नंतर करू आपण कधीतरी, नक्की करू. मी माझं नक्की नक्की सांगेन.